नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 31 डिसेंबर 2024. आज आपण संपूर्ण डिसेंबर महिन्याचे जे काही जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास 200 प्रश्न असणार आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न जे की IMP असणार आहेत, ते या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला तर मग प्रश्न पहिला. भारत आणि मलेशिया दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे? त्याचं उत्तर आहे क्वालालंपूरमध्ये मलेशिया आणि भारतामध्ये लष्करी सराव सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव होत होता. त्याला काय नाव दिलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे हरिभाऊ शक्ती 2024. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी पदाचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे लक्ष्य सेन. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिम्बॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कुठे झालेली आहे? कोणची? सिम्बॅक्स संयुक्त लष्कर सराव. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ऑप्शन नसल्यामुळे डायरेक्ट उत्तर आपण दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक आहे 6. जागतिक एड्स दिन 2024 ची थीम काय आहे? त्याचं उत्तर असणार आहे टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 8. 2025-26 वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे भारत. प्रश्न क्रमांक 9. गुजरात राज्यातील कोणत्या वस्तूला जीआय टॅग देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे घरचोला साडी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे अशोक सराफ. अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे शरद पवार. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? त्याचं उत्तर असणार आहे 54% शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे विंडफॉल कर. विंडफॉल कर हा रद्द करण्याची केंद्र शासनाने घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोण ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे जय शाह. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आलेला आहे? कोणता? व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज. त्याचं उत्तर असणार आहे रामेश्वरम. प्रश्न क्रमांक 16. जय शाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय ठरलेले आहे? त्याचं उत्तर असणार आहे 5वे. प्रश्न क्रमांक 17. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 18. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 19. यंदाच्या 2024च्या नौदल दिनाची संकल्पना खालीलपैकी कोणती होती? त्याचं उत्तर असणार आहे नाविन्य स्वदेशीकरणाद्वारे सामर्थ्य आणि शक्ती. प्रश्न क्रमांक 20. जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश जगातील सर्वाधिक मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे चीन. प्रश्न क्रमांक 21. सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिलेले आहे. हा कायदा कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर असणार आहे लैंगिक छळ त्याच्यामध्ये प्रतिबंध आणि निवारण करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 22. बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडलेलं आहे? त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 23. बंगालच्या उपसागरात सध्या कोणते चक्रीवादळ आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे फेंगल. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या देशाने कच्चे तेल, पेट्रोलवरील विंडफॉल कर रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 25. 43व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 26.
खालीलपैकी कोणी रेल्वे सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर केलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 27. भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव करून ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तानचा पराभव करून हा चषक जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या भारतीय वंशीय कलाकाराचा ब्रिटनच्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणता टर्नर पुरस्कार 2024 ने गौरव करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे जसलीन कौर. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आलेले होते? त्याचं उत्तर आहे भूतान. त्यांचं नाव जवळ घ्या. राजे काय जिग्मे खेचर नामग्याल वांगचुक. प्रश्न क्रमांक 30. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे तिसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 31. पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024चे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ओमान. प्रश्न क्रमांक 32. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर असणार आहे 21. प्रश्न क्रमांक 33. इस्रोने PSLV-C59 रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा-3 या मोहिमेअंतर्गत कोणत्या संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केलेले आहेत? त्याचं उत्तर असणार आहे ESA. प्रश्न क्रमांक 34. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले? त्याचं उत्तर आहे PSLV-C59. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली? त्याचं उत्तर असणार आहे 6व्यांदा. प्रश्न क्रमांक 36. नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 37. सोने खरेदी करण्यात भारत देश जगात प्रथम स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे? त्याचं उत्तर आहे तुर्कस्तान. भारत हा आपला पहिल्या स्थानावर आहे सोने खरेदी करण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली होती? त्यांचं उत्तर आहे कालिदास कोळंबकर. सॉरी. प्रश्न क्रमांक 39. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आल्या? त्याचं उत्तर आहे मिशेल बॅचले. प्रश्न क्रमांक 40. फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बिहारी मुखर्जी. प्रश्न क्रमांक 41. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 42. पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 43. अंडर 19 आशिया क्रिकेट कप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 44. राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे सलग दुसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 45. 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रामध्ये आमसभेत कोणत्या देशाने मांडलेला आहे? त्याचं उत्तर आहे लिक्टेनस्टीन. प्रश्न क्रमांक 46. भारतीय शास्त्रज्ञ सेनाध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेनाध्वज प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना भारतीय सशस्त्र सेनाध्वज दिनानिमित्त सशस्त्र सेनाध्वज प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 47. केंद्र सरकारने RBIच्या गव्हर्नरपदी कोणाची निवड केलेली आहे? त्याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा आणि ते 26वे गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS सुशील ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे? त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 49. हरियाणातील पानिपत येथून LICच्या विमा सखी योजनेचा उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपतमध्ये या योजनेचा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50. आशियात तयार झालेली कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे? त्याचं उत्तर आहे INS सुशील. ती कोण तयार केलेली आहे? तर रशियन. प्रश्न क्रमांक 51. युनायटेड नेशन डक्स कमिशनचे 68व्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रथमच कोणी भूषवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 52. रशियात तयार झालेली कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालेली आहे? INS सुशील. प्रश्न क्रमांक 53. कोणत्या देशाला ISSA साठी गुड प्रॅक्टिस अवॉर्ड देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 54. अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा ठरलेला आहे?
त्याचं उत्तर आहे पोलरायझेशन. पोलरायझेशन. पोलरायझेशन हा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. जागतिक आयुर्वेद काँग्रेसची परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे देहरादून. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणाला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्यांचं उत्तर आहे माधव गाडगीळ. प्रश्न क्रमांक 57. कोणत्या ठिकाणी आयएनएस सुशील युद्धनौका भारतीय नौदलात सामील झालेली आहे? त्याचं उत्तर आहे कलिंग कलिन कलिनिनग्राद. कलिनिनग्राद इथे युद्धनौका सामील झालेली आहे. प्रश्न क्रमांक 58. राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये राजवेंद्र मेघवार हे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 59. बीसीसीआयच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे देवजीत सैकिया. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या देशातील राज्य नेब्रास्काने 6 डिसेंबर ही तारीख महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन म्हणून घोषित केलेली आहे? कोणची? 6 डिसेंबर. त्याचं उत्तर असणार आहे अमेरिका. अमेरिकाने 6 डिसेंबर ही महात्मा गांधी स्मृतिदिन म्हणून घोषित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 61. आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने म्हणजेच फिफाने 2030 सालचा विश्वचषक कुठे होणार असल्याचे घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 62. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मूल हंटर या नावाने एआय साधन वापरण्यास सुरुवात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे आरबीआय. प्रश्न क्रमांक 63. आशियाई विकास बँकेने 2026 वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर अंदाजे किती टक्के दर्शवलेला आहे? त्याचं उत्तर आहे 7%. प्रश्न क्रमांक 64. फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ब्राझीलमध्ये. 2027 कुठे झालं आहे? ते ब्राझीलमध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 65. कोणत्या राज्यातील अभय सहाय्येश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 66. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर 2024 बॅडमिंटन एकेरीपदाचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे सतीश करुणाकरन. प्रश्न क्रमांक 67. जोधपूर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 68. युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 11 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 59. कोणत्या जिल्ह्यातील माण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पुण्यामधलं टेकवडी हे महाराष्ट्रातले दुसरे सौरग्राम ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 71. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे डी गुकेश. प्रश्न क्रमांक 72. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याचा चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेलं आहे? तर डिंग लिरेन हा कोणत्या देशाचा आहे हे विचारलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 73. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली? त्याचं उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न क्रमांक 74. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे सूर्यबाला यांना 34व्या व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 76. देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे? कंट्री डेस्क. त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 78. टाइम मासिकचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 79. कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 80. कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केलेला आहे? त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 81. 22वा दिव्य कला मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 82. फिफा वर्ल्ड कप 2034 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 83.
गीता जयंती 2024 दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झालेला आहे? त्याचं उत्तर आहे भोपाळ. प्रश्न क्रमांक 84. आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पंजाब. भारत देश कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे? त्याचं उत्तर आहे 2035 पर्यंत. प्रश्न क्रमांक 86. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी कोणाच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 87. सध्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे? कोणतं गुरुवायूर मंदिर? त्याचं उत्तर आहे केरळमध्ये. प्रश्न क्रमांक 88. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. प्रश्न क्रमांक 89. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभसाठी कलश स्थापना केलेली आहे? त्याचं उत्तर आहे प्रयागराज. प्रश्न क्रमांक 90. आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबरसाठी कोणाची निवड झालेली आहे? त्याचे उत्तर आहे हरीश राव. प्रश्न क्रमांक 91. देशातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. प्रश्न क्रमांक 92. महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLच्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे सिमरन शेख. प्रश्न क्रमांक 93. महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLमध्ये सिमरन शेख सर्वात महागडी खेळाडू ठरलेली असून तिला कोणत्या संघाने खरेदी केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 94. जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कितव्या स्थानावर आहेत? त्याचं उत्तर आहे 28व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 95. 2025 मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी कोणते चॅटबॉट लॉन्च करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कुंभ सहाय्यक. प्रश्न क्रमांक 96. 2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंडमध्ये. प्रश्न क्रमांक 97. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मुंबईने. प्रश्न क्रमांक 98. मुंबईने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती वर्ष होणार आहे? त्याचं उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ 5 वर्षे होणार असून तो आधी किती वर्षाचा होता? त्याचं उत्तर आहे 2.5 वर्षाचा होता. समोरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्णपद पटकावलेले आहेत? त्याचं उत्तर आहे 5 पदकं. समोरचा प्रश्न. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झालेलं असून त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं? त्याचं उत्तर आहे 1991 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यांचं निधन जे आहे 2023 मध्ये अमेरिकेमध्ये झालेलं आहे. समोरचा प्रश्न आहे. वुमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारताने. कोणाला हरवून? तर चीनला हरवून. समोरचा प्रश्न आहे. वुमेन्स हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ओमान. समोरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग 5 सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे केन विल्यमसन. समोरचा प्रश्न आहे. अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले 129वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंबंधी आहे? त्याचं उत्तर आहे एक देश एक निवडणूक. समोरचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. समोरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे रतन टाटा. समोरचा प्रश्न. गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेने CE-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे इस्रो. समोरचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न. 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर सुधीर रसाळ.
त्यांच्या विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रशिया. समोरचा प्रश्न, कोणत्या राज्याने जी संबंधित अभय योजना लागू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वनमेळा कोठे आयोजित करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे भोपाळ. समोरचा प्रश्न आहे, क्रिकेटपटू आर अश्विन याने निवृत्ती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता? त्याचे उत्तर आहे 2016 मध्ये. त्याने 537 एकूण कसोटी बळी घेतलेले आहेत. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे राम शिंदे. समोरचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते? त्याचं उत्तर आहे मसाली. समोरचा प्रश्न आहे, सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे मराठी भाषेसाठी. समोरचा प्रश्न असणार आहे, हिंदी भाषेसाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे गगन गिल. समोरचा प्रश्न, इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. समोरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणादरम्यान भारतातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई ते पुणे. प्रश्न क्रमांक समोरचा, भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे सलमान खान. समोरचा प्रश्न आहे, मिस इंडिया US 2024 किताब कोणी जिंकलेला आहे? त्याचं उत्तर आहे कॅटलिन सेंड्रा नील. तिचा जन्म चेन्नईमध्ये झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारद्वारा कोणाला तानसेन सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे पंडित स्वपन चौधरी. समोरचा प्रश्न, 1 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणे हा गुन्हा ठरणार आहे? त्याचं उत्तर आहे इंदोर. समोरचा प्रश्न, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे राम मोहन राव अमरा. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक स्कोर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक समोर, विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे रिचा घोष. प्रश्न समोरचा, एक देश एक निवडणूकसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. समोरचा प्रश्न, बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? त्याचं उत्तर आहे किरण मुजुमदार शॉ. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची केंद्रीय मंत्री महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केलेली आहे? त्याचं उत्तर आहे करीना थापा. समोरचा प्रश्न, भारतातील पहिला सॉरी भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारला जात आहे? त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालयाचा कारभार देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे राज्य उत्पादन शुल्क. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहेत? त्याचं उत्तर आहे बाळासाहेब पाटील. समोरचा प्रश्न, चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे महसूल मंत्री. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे माणिकराव कोकाटे. समोरचा प्रश्न, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक समोरचा, GST परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यात जैसलमेर येथे पार पडली? त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक समोरचा, ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे आगरताळा. प्रश्न समोरचा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला होता? याचं उत्तर आहे कुवेत. समोरचा प्रश्न, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील महिला आशिया चषक T20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत. भारताने कोणाला हरवलं? तर बांगलादेश. प्रश्न समोरचा, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे.
प्रश्न समोरचा आहे, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तान आणि यूएईमध्ये. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, विश्व पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक समोरचा, वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 कोणी जारी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, कोणत्या शहरात 200 एकरावर एआय सिटी उभारण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न समोरचा आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या 2 युद्धनौका सुपूर्द केल्या आहेत. त्यांचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे, एकीचं नाव आहे दिलगिरी आणि दुसरीचं आहे सुरत. प्रश्न आहे समोरचा, पहिला जागतिक ध्वज दिन पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला? त्याचं उत्तर आहे 21 डिसेंबर. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालेलं असून त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे 1976 मध्ये. 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, आयसीसी अंडर 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे मलेशिया. प्रश्न क्रमांक समोरचा, देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्नसाठी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे? त्याच्यामध्ये 2 नावं असणार आहेत, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. प्रश्न क्रमांक समोरचा, नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उडान यात्री कॅफेचे उद्घाटन केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न क्रमांक समोरचा, प्रजासत्ताक दिन 2025 साठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. प्रश्न समोरचा आहे, कोणाच्या जयंतीच्या दिवशी देशात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? त्याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी. त्यांचा 25 डिसेंबर या दिवशी सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक समोरचा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे भारत हा 60 क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यन. प्रश्न आहे समोरचा, भारताची महिला भारोत्तोलक म्हणजेच वेटलिफ्टर मार्टिना देवी. मार्टिना देवीने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य. प्रश्न क्रमांक समोरचा, भारताच्या पहिल्या बायोबिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोणत्या महामार्गावर? NH 44. प्रश्न क्रमांक समोरचा, देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रभावना कोणत्या राज्याच्या स्थापना करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक समोरचा, 86वे सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे एम प्रभू. प्रश्न क्रमांक समोर, महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे भारतामध्ये बिहारमध्ये करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रो कोणत्या रॉकेटद्वारे स्पाडेक्स मिशन लॉन्च करणार आहे? त्याचं उत्तर आहे PSLV-C60. प्रश्न क्रमांक समोर, कोणत्या देशाने बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक समोरचा, 2024 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तो कोणाला झाला? त्यांचं उत्तर आहे सुधा मूर्ती. 2022 चा झालेला होता डॉक्टर टेसी थॉमस आणि 23 चा झालेला आहे नरेंद्र मोदी यांना. प्रश्न क्रमांक समोरचा, भारीशी तिसरी मदहाला ग्रँड मास्टर कोण ठरली? भारताची टाईप करण्याबद्दल मिस्टेक आहे. भारताची तिसरी महिला ग्रँड मास्टर कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे वैशाली रमेश बाबू. समोरचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे डॉक्टर रामा सुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक समोरचा, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? त्याचं उत्तर आहे संजीव खन्ना. ते किती असणार आहे? 51वे. प्रश्न समोरचा आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कोण आहेत? त्यांचं उत्तर आहे संजय मूर्ती. ते किती असणार आहे? 15वे. प्रश्न समोरचा आहे, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? त्याचं उत्तर आहे संजय मल्होत्रा. त्याचं उत्तर काय असणार आहे? 26वे.
समोरचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण आहेत? त्याचं उत्तर आहे राहुल नार्वेकर. प्रश्न क्रमांक समोरचा, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत? त्याचं उत्तर आहे राम शिंदे. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे जय शहा. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? त्याचं उत्तर आहे सुजाता सैनिक. प्रश्न क्रमांक समोरचा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण ठरले? त्याचं उत्तर आहे शेखर परदेशी. प्रश्न क्रमांक 176, 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिन राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून कोण असणार आहेत? 2025 चे प्रमुख पाहुणे असणार आहेत प्रोबोवो सुबियांतो, जे की इंडोनेशिया या देशाचे आहेत. 2024 साली इमॅन्युअल मॅक्रॉन होते आणि 2023 साली अब्देल फतह अल सिसी, जे की इजिप्त या देशाचे होते. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे 17 मुलांची. समोरचा प्रश्न आहे, यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा समावेश आहे? त्याचं उत्तर आहे 2 मुलांचा. प्रश्न क्रमांक समोरचा, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं असून त्यांनी किती वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषवलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 2 वेळा. प्रश्न क्रमांक समोरचा, डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते? त्याचं उत्तर आहे 15वे. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण जलविद्युत प्रकल्प उभारण्यास चीन देशाने मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, भारताने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणत्या काळात नियोजन आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 1985 ते 87 दरम्यान. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, डॉक्टर मनमोहन सिंग हे कोणत्या काळात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते? त्याचं उत्तर असणार आहे 1998 ते 2004 दरम्यान. प्रश्न क्रमांक समोर, मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मादक सदस्यत्व बहाल केलेलं आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे चेंजिंग इंडिया. प्रश्न क्रमांक समोरचा, एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके पटकावलेली आहेत? त्याचं उत्तर आहे 33. प्रश्न क्रमांक समोरचा, एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होतं? त्याचं उत्तर आहे दोहा, कतारमध्ये. प्रश्न क्रमांक समोरचा, नुकताच सॉरी नुकताच किलाउगा ज्वालामुखीचा स्फोट झालेला असून तो कोणत्या देशात आहे? किलाउगा ज्वाला. त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक समोरचा, अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे लखनौ. प्रश्न क्रमांक समोर, कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ओडिसा. प्रश्न क्रमांक समोर, भारत आणि कोणत्या देशात विशाखापट्टणम येथे द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये विशाखापट्टणम येथे नौदल सराव आयोजित केलेला होता. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूला मादक सदस्यत्व बहाल केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, भारत आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय नौदल सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक समोरचा आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे चेंजिंग इंडिया. सॉरी, हे प्रश्न डबल आलेले आहे. प्रश्न क्रमांक समोरचा, एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदकं पटकावली? त्याचं उत्तर आहे 33. एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? त्याचं उत्तर आहे दोहा, कतारमध्ये. प्रश्न क्रमांक समोरचा, एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदकं पटकावली आहेत? त्याचं उत्तर आहे 7. प्रश्न क्रमांक समोरचा, अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कुठे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे लखनौमध्ये. प्रश्न क्रमांक समोरचा, 2024 मध्ये कोणत्या शहरात स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकलेला आहे? कोणत्या शहराने स्मार्ट सिटी पुरस्कार जिंकलेला आहे? याचं उत्तर आहे इंदोर. आणि प्रश्न क्रमांक 200, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन 2024 ची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे एक ग्रह आणि एक भविष्य. मित्रांनो, हे होते आपले संपूर्ण डिसेंबर महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. धन्यवाद.